नमस्कार, मी निरंजन. एजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणेच एजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना पुन्हा मी नम्र विनंती करतो की आता 75,000 सबस्क्रायबर झालेत. आजच्या घडीला आर्थिकदृष्ट्या हे चॅनल चालवणं हे परवडण्याच्या खूप पलीकडची गोष्ट आहे. पण आता या निवडणुका इतक्या महत्त्वाच्या होत्या की आम्ही तो सगळं नुकसान सहन करत म्हणजे अक्षरशः महिन्याला हजारो रुपयाचं नुकसान करून हे केलेलं आहे. आम्हाला एवढीच विनंती आहे की प्रत्येकाने कमीत कमी 3-4 सबस्क्रायबर आम्हाला मिळवून द्या, जेणेकरून आर्थिकदृष्ट्या निदान नफा नो तोटा एवढ्या तत्वावर तरी हे चालवता यावं. ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती. त्यामुळे एजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला. आज जो महत्त्वाचा जो विषय आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांच्या फेऱ्या संपल्या आणि नेमकं लोकसभा निवडणुकांची फेरी संपली, प्रचाराची महाराष्ट्रातली तारीख संपली आणि काही महत्त्वाची कागदपत्रं मिळाली आहेत. आणि म्हणजे माझं ते वाचल्यानंतरचं पहिलं मत हे झालं की या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरावर दरोडा घालणारी योजना महाराष्ट्र सरकार आणली आहे म्हणजे. आणि ती कशी, तर आता ती अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर असं की अनेक जण आपण आपल्या वाहनाने परगावी जातो. म्हणजे नाशिकहून मुंबईला समजा मी जायचो तर त्यावेळेला 90 रुपये टोल होता. खिशातून पाकिट काढायचं, त्याच्यातून 90 रुपयाचा टोल द्यायचा, पावती घ्यायची आणि पुढे जायचं, असं होतं. त्यानंतर या नरेंद्र मोदींच्या सरकारने महाराष्ट्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये फास्टॅग हे सक्तीचं केलं. तुम्हाला आठवत असेल, फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल द्यावा लागेल असं त्यावेळेला दंड आकारण्याच्या धमक्या दिल्या. आणि ही धमकी देऊन हा जो फास्टॅग आपल्याला गाड्यांवर लावायला लागला. परवा मी ज्या वेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला 140 रुपये टोल लागला. आणि 90चा टोल 140 रुपये झालाय हे कळतच नाही. कारण की पहिले 90चा 95 झाला, मग 100 झाला, मग 105 झाला, मग 115 झाला, मग 125 झाला, मग 140 झाला. हे लक्षात येत नाही. याचं कारण ते फास्टॅग आणि ते स्कॅन होतं, त्याच्यातून तुमच्या बॅलन्समधून सगळे पैसे काढून घेतले जातात. आणि मग ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुक्कामी पोहोचता आणि आपला फोन पाहता त्यावेळेला मेसेज आलेला असतो की 140 रुपये डिडक्ट झाले. अनेक वेळेला 2-2दा डिडक्ट होतात एकाच ठिकाणी. आता म्हणजे या विशेषतः इगतपुरी जवळच्या, घोटी जवळच्या टोलवर तर अनेक वेळेला एकदाच तुम्ही जाता पण 2-2 वेळेला टोल त्याच्यातून कट केला जातो. असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे नाशिकहून समजा मालेगावकडे जायचं असेल तर ओझरचा जवळचा टोल जो आहे तो तर अनेक वर्षांपासून दरोडे घालतोय. अनेक वर्षांपासून. म्हणजे मुळामध्ये या महाराष्ट्रातलं वाहन हे कुठे नोंदणी करायचं असतं? अख्ख्या भारतामधला हा एकमेव टोल नाका आहे ज्या टोल नाक्यावरती त्या टोल नाक्यावर वाहनाची नोंदणी करायला लागते. नाशिकचं जर का नंबर प्लेट असेल तर तिथं नोंदणी करायची त्याची, आणि मग त्यांना वेगळा टोल आकारला जातो. नाशिकचं वाहन नसेल, MH15 नसेल तर मग जास्त टोल आकारला जातो. हे काय कारण आहे? नंबर प्लेट पाहून त्याप्रमाणे टोल आकारणी का होत नाही? तो वेगळा आहे. त्याची रजिस्ट्रेशन तिथं का करायला लागतं? याला काही आधार नाहीये. पण हा दरोडा वर्षानुवर्ष ओझरच्या टोल नाक्यावर घातला जातोय. याच्याकडे राज्य सरकार निमूटपणाने या सगळ्या दरोड्यामध्ये सामील आहे 100%. आणि म्हणून हे होत आहे. आता सरकार काय करू पाहत आहे तर आता महाराष्ट्रामधले प्रत्येक घर, महाराष्ट्रातलं प्रत्येक घर, महाराष्ट्रातला प्रत्येक उद्योग, स्मॉल स्केल, मीडियम स्केलचा, ज्याचा वापर हे साधारण एक 20 किलोवॅट किंवा 27 हॉर्स पॉवरपेक्षा कमी वापर आहे, अशा सर्व ठिकाणी, मग ती दुकानं असोत, ती रेस्टॉरंट्स असोत, घरं असोत, छोटे मोठे उद्योग असोत, या सर्व ठिकाणी स्मार्ट मीटर लावायचं असं त्यांनी कायदा पास केला. केंद्र सरकारने हा मार्च महिन्यामध्ये एक साधारण ऑगस्ट 2021 मध्ये हा पास केला. त्याच्यातलं गांभीर्य लक्षात त्यावेळेला आलेलं नव्हतं, कारण त्याची अजूनपर्यंत स्वरूप आणि नियम वगैरे सगळे समजायचे होते. आता पहिल्यांदा यांना टार्गेट सांगितलं होतं की मार्च 2025 पर्यंत हे पूर्ण करा.
देशामध्ये किती मीटर्स बदलायचे? 22,32,23,00,000 मीटर्स बदलायचे. त्यातले महाराष्ट्रात 2,25,65,000 स्मार्ट मीटर बसवायचे असा निर्णय झाला. आणि ही प्रीपेड मीटर्स असतील. या प्रीपेड मीटर्सला ही घराघरांमध्ये लावली जातील. त्यामुळे ते फास्टॅगचं जे झालं ते तर 100% महाराष्ट्रात होईलच. याच्यावरून ऑलरेडी बडोद्यासारख्या ठिकाणी गुजरातमध्ये लोकांची बोंबाबोंब चालू आहे या स्मार्ट मीटर प्रकारावरून. आता ही सगळी स्मार्ट मीटर जी म्हणजे आपण सर्व ग्राहक आहोत, ग्राहक इन द सेन्स उपभोक्ता आहोत. आणि आत्तापर्यंतचा जो हा ग्राहक हित कायदा होता, या ग्राहक हित कायद्यानुसार आपण उपभोक्ता होतो आणि ते पुरवठादार होते, वीज कंपनी. आता आपण गिऱ्हाईक असू, त्यामुळे आत्तापर्यंत कंझ्युमर होतो, आता आपण कस्टमर असू, हा फरक राहील. त्यामुळे कंझ्युमर प्रोटेक्शनचा जो होता तो भाग याच्यातला निघून गेला या नवीन कायद्याप्रमाणे. आणि आता ही सगळी मीटर आली. या एकूण सगळ्या मीटर्सचा म्हणजे या ग्राहकांच्या मीटर्सच्या व्यतिरिक्त सगळ्या ट्रान्सफॉर्मर्सवरती मीटर्स लागतील, त्यानंतर सर्व सबस्टेशन्सला मीटर लागतील, त्यानंतर सर्व फीडर्सला मीटर्स लागतील. यासाठी एकूण खर्च महाराष्ट्र सरकारने जो अंदाजे काढला तो आहे 39,602 कोटी. आणि आतापर्यंत साधारणतः 1.25 लाखच्या आसपास मीटर्स बसवली गेलेली आहेत. याच्यासाठी ऑगस्ट 2023ला ऊर्जा मंत्री फडणवीस आहेत, ऑगस्ट 2023ला टेंडर मंजूर झालं. ही मीटर्स कोणी विकायची आणि कुठल्या एरियामध्ये विकायची, तर त्यांनी किती मीटर्स विकायची आहेत आणि त्यासाठी त्यांना किती पैसे दिले जाणार ते जरा आकडे मुद्दाम सांगणं गरजेचं आहे. भांडूप, कल्याण आणि कोकण या परिसरामध्ये 63,44,066 इतकी मीटर्स, स्मार्ट मीटर्स आता बसवायची. त्यासाठी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जिवलग मित्र गौतम अदानी यांच्या कंपनीला 7,594 कोटी रुपयाचं टेंडर दिलं. काही गमती वेगळ्या अजून आहेतच. या व्यतिरिक्त बारामती आणि पुणे म्हणजे भांडूप, कल्याण, कोकण याच्या व्यतिरिक्त बारामती आणि पुणे इथे 52,45,917 मीटर्स ही याच गौतमभाई अडाणींनी 6,294 कोटी रुपयाला त्यांना महाराष्ट्र सरकार पैसे देणार, वीज कंपनी पैसे देणार आणि ते मीटर्स प्रत्येकाच्या घरी घरी लावणार. नाशिक आणि जळगाव, नाशिक आणि जळगावला NCC नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीने या दोन जिल्ह्यांमध्ये 28,86,622 मीटर्स लावण्यासाठी त्यांना 3,461 कोटी रुपये दिले जाणार. आता ही NCC कंपनी कुठली म्हणून मी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर या कंपनीचं नाव आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ही आहे हैदराबादची. या हैदराबादच्या बांधकाम कंपनीला स्मार्ट मीटर लावण्याचं 3,461 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. लातूर, नांदेड, औरंगाबाद इथल्या 27,77,759 मीटरसाठी, स्मार्ट मीटरसाठी 3,330 कोटी एवढं टेंडर मॉन्टे कार्लो नावाच्या एका कंपनीला दिलं गेलं. चंद्रपूर, गोंदिया, नागपूर इथं 30,30,346 मीटर लावण्यासाठी मेसर जीन्स या कंपनीला 3,635 कोटी रुपये दिले गेले. आणि असंच अकोला आणि अमरावतीसाठी 21,76,636 मीटर्स 2607 कोटी रुपये त्यांना दिले जाणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 2,24,61,346 मीटर्स, 2,24,61,346 मीटर्स लावण्यासाठीचा एकूण खर्च 26,923 कोटी रुपये हा वीज कंपनी देणार. या एका मीटर मागे लावण्याचा खर्च, सरासरी खर्च हा 12,000 रुपये प्रति मीटर आहे. एका मीटर स्मार्ट मीटर लावण्यासाठीचा खर्च 12,000 रुपये. बरं, हे स्मार्ट मीटर कसं असणार आहे? हे प्रीपेड मीटर असणार आहे. म्हणजे आज आपण सर्व ग्राहक, उपभोक्ते विजेचे
हे आज आपल्याला महिनाभराच्या वापरानंतर बिल येतं आणि ते बिल भरण्यासाठी 21 दिवसाची मुदत मिळते. म्हणजे 21 दिवसाची मुदत नाही, महिन्याभराचा वापर नाही, आज आधी भरायचं पुढच्या महिन्याभराच्या वापरासाठी. म्हणजे भरायचं म्हणजे चार्ज करायचं. जसं आपण मोबाईल प्रीपेड कार्ड रिचार्ज करतो किंवा फास्टॅग रिचार्ज करतो, तसं आधी आपण रिचार्ज करायचं. म्हणजे हे पैसे, आणि ही कंपनी पैसे गोळा करणार आणि गोळा केल्यानंतर त्यांनी वीज वितरण कंपनीला जे बिल द्यायचं, म्हणजे या विजेचा बिलाचा प्रीपेडचा पैसा हे गौतमभाई अदानी गोळा करणार आणि गौतमभाई अदानी त्यानंतर 3 महिन्यांनी महाराष्ट्राच्या सरकारच्या त्या वीज कंपनीला बिलाची पेमेंट करणार या पहिल्या महिन्याच्या. म्हणजे आपले तुमचे माझे हजारो कोटी रुपये 3 महिने बिनव्याजी वापरायची परवानगी या कंपन्यांना सरकार देत आहे. दुसरी गोष्ट, याचा दर अर्ध्या दिवसातून बदलून टाकला आणि हे ऍपवर असेल, हे एका ऍपवर असेल. या ऍपवरून आपल्याला उपभोक्त्यांना, आपल्याला ग्राहकांना समजत जाईल की आपलं वीज किती वापरली जाते, आपण किती पैसे भरले होते, आता आपला बॅलन्स कधी संपतोय. आणि बॅलन्स जर रात्री संपला, मध्यरात्री, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला भरण्याची परवानगी आहे, नाहीतर वीज कनेक्शन कट होणार. आणि सकाळी 10 नंतर जर तुमचं रिचार्ज संपला तर तात्काळ तुमचं कनेक्शन कट होणार. त्यासाठी त्या वायरमननी तुमच्या मीटरपर्यंत येण्याची गरज नाही, कारण हे स्मार्ट मीटर आहे. हे ऍपवरून सुरू होईल आणि हे ऍपवरून बंद होईल. बरं, ही कंपनी कुठे आहे? म्हणजे नाशिककर किंवा जळगावच्या लोकांसाठी ही कंपनी आहे हैदराबादला, बरोबर ना. आता या हैदराबादच्या कंपनीकडे तक्रार कशी करणार तुम्ही? तुम्हाला झक मारत त्याचे पैसे भरणं भाग असेल ते रिचार्ज करण्यासाठी, मगच ते सुरू होणार. ते किती वेळात सुरू होणार आणि किती वेळात सुरू केलं पाहिजे याबद्दलचा काहीही नियम नाही. कुठला ग्राहक त्याच्या घरामध्ये किती वीज वापरतोय हा संपूर्ण डेटा हा या सगळ्या खाजगी कंपन्यांकडे असेल. आणि कन्स्ट्रक्शन कंपनी, जिला काहीही अनुभव नाही या क्षेत्रातला, आणि या बाकीच्या पण याच्यामध्ये, या सगळ्यांमध्ये फक्त जीनस ही एक कंपनी जी आहे, जी चंद्रपूर गोंदिया नागपूर किंवा अकोला अमरावती या साईडला हे करणार, या कंपनीला फक्त वीज मीटर बनवण्याचा अनुभव आहे. ते वीज स्मार्ट मीटर्स बनवतात. म्हणजे अदानी असेल, मॉन्टे कार्लो असेल, एनसीसी असेल, या कंपन्या काय करणार? या फक्त डीलर, व्यापारी, ते कोणाकडून तरी मीटर विकत घेणार, ते तुमच्याकडे येऊन लावणार, याबद्दल त्यांना पैसे मिळणार आणि आपला सर्व अधिकार वीज वापराचा हा त्यांच्या हातामध्ये जाणार. यातल्या सुद्धा खूप गमती आहेत आणि म्हणजे त्या तर अत्यंत गमतीदार आहे. उदाहरणार्थ, अदानींनी आपण जसं म्हटलं की एका मीटर मागचा सरासरी खर्च हा 12,000 रुपये येतो एका मीटर मागचा. बारामती आणि पुणे झोनसाठी गौतमभाई अदानींनी भरलेलं टेंडर होतं 3314 कोटी 72 लाख रुपयाचं. किती? 3314 कोटीचं टेंडर त्यांनी भरलं. त्यांना म्हणजे त्यातला प्रत्यक्ष मीटरचा त्यांनी पकडलेला खर्च होता 6,318 रुपये एका मीटर मागे, हा अदानींनी धरलेला. त्यांना मंजूर किती केलं महाराष्ट्र सरकारने? 3,314 कोटीच्या ऐवजी त्यांना महाराष्ट्र सरकारने मंजूर केलं 6,294 कोटी. जवळजवळ दुप्पट रक्कम त्यांनी भरलेल्या टेंडरपेक्षा जास्त रक्कम महाराष्ट्राने मंजूर केली आणि सरासरी किंमत 6,300 रुपये प्रति मीटरवरून आणली 12,000 रुपये. आता या 12,000 रुपये प्रति मीटर मधलं आणि हा जो संपूर्ण एकूण 26,900 कोटी रुपयाचा किंवा 27,000 कोटी रुपये या मीटर बसवण्याचा जो खर्च आहे, या 27,000 रुपयाच्या खर्चामधलं 60% अनुदान त्यांना सरकारकडून मिळणार, केंद्र सरकारकडून. उरलेले 40% वीज वितरण कंपनीनी कर्ज घेऊन त्यांना ते पैसे द्यायचे. आता ही कर्जाची परतफेड कुठून केली जाणार? हे कर्ज, या कर्जावरचं व्याज
आणि मीटरची किमतीतला हिस्सा 40%. म्हणजे मुळातच 100% किंमत वाढवून दिली. 3,300 कोटी म्हटलेले असताना 6,200 कोटी त्यांना टेंडर मंजूर करून दिलं. हे तुमच्या आणि माझ्या खिशातून काढून घेणार, आपल्या प्रत्येकाच्या खिशातून, घराघरातून हे पैसे काढणार, वापरणार गौतमभाई अदानी ते पैसे. आणि हात आपल्या घरांवरती दरोडा महाराष्ट्र राज्य सरकारच्या मदतीने घातला जातोय. याला जे अगदी उत्तर प्रदेशमध्ये असंच टेंडर निघालं. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये अदानींनी 10,000 रुपये प्रति मीटर प्रमाणे टेंडर भरलं. त्याच्यावरती उत्तर प्रदेशच्या राज्य वितरण कंपनीच्या सेक्रेटरींनी हे दर जास्त आहेत असं म्हणून ते टेंडर नामंजूर केलं. केंद्रीय ऊर्जा सचिव केंद्र सरकारचे आलोक कुमार यांनी मीटरची किंमत निम्म्यावर यायला हवी असं म्हटलं. त्यांनी 6,500 रुपये मीटरची किंमत असायला हवी असं म्हटलं. तरीही महाराष्ट्र सरकारने 12,000 रुपये प्रति मीटर प्रमाणे गौतम अदानी आणि या इतर कंपन्यांना टेंडर मंजूर केलं. हे केलेलं आहे ऑलरेडी. आता याच्यातून जो प्रचंड मोठा धोका आपल्या सगळ्यांच्या बाबतीत निर्माण होतो की या राज्यातले आपण सर्व कंझ्युमर्स आणि या महावितरण कंपनीत महाराष्ट्र सरकारच्या MSEDCL या इथल्या कर्मचाऱ्यांचे तर प्रमोशन्सच बंद करून टाकली आहेत 10-12 वर्षापासून. आणि आता तिथल्या अकाउंट आणि बिलिंग या डिपार्टमेंटमधल्या लोकांची तर गरजच नसेल नोकरीवर ठेवण्याची. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवरती टांगती तलवार नाहीये. ती तलवार आता फक्त कधी पडते आणि त्यांचा मान कापली जाते त्यांच्या रोजगाराची, एवढंच फक्त बघण्याचा भाग आहे यातला. हे अत्यंत भयंकर आहे. आणि याच्यावरून जे सांगितलं जातं की विजेची चोरी थांबेल वगैरे, विजेची सर्वात जास्त चोरी ही 20 किलोवॅट पेक्षा जास्त मोठ्या जे ग्राहक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये होते. सर्वात जास्त वीज चोरी ही तिथं होते. पण त्या वीज चोरीवरती मीटरच लावलं जाणार नाहीये. त्याच्यामुळे तिथं ते वाचण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे यात काहीही स्पष्टता नाही याच्यामध्ये. यापुढे आतापर्यंत वीज पुरवठा ही सेवा मानली जात होती, आता ती राहणार नाहीये. आता ती ग्राहक म्हणजे कंझ्युमर फ्रेंडली ही पॉलिसी नसेल. यातला पहिला बळी हा या राज्यातला शेतकरी असणार आहे. यातला दुसरा बळी हा या राज्यामधला अत्यंत निर्बुद्ध असलेला भक्त संप्रदाय सुद्धा असणार आहे. आणि या राज्यातला आपल्यासारखा सर्वसामान्य ग्राहक आणि छोटे उद्योग व्यापारी हे सर्व या प्रीपेडच्या नावाखाली चाललेल्या दरोड्याचे, प्रीपेड स्मार्ट मीटर्सच्या नावाखाली चाललेल्या दरोड्याचे बळी असणार आहेत. आणि या दरोड्याची कोणतीही तक्रार करायला आपल्याकडे स्कोप नाही, कारण हा दरोडा घातला जाईल असा कायदाच मंजूर झालेला आहे केंद्राकडून आणि राज्याकडून. आणि हे दरोडेखोर अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा एकदा अंधाराकडे न्यायला निघालेत. कारण अंधारावरच प्रेम असलेले, अकलेच्या अंधारापासून सर्व प्रकाराच्या अंधारावर प्रेम असलेले हे मठ्ठ बैल आहेत. आपल्याला प्रकाशाच्या दिशेने चालायचं आहे की नाही, अकलेपासून व्यक्तिगत आयुष्यापर्यंत, हे पुन्हा आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून यासाठी सुद्धा कदाचित नागरिकांना, कदाचित नाही 1001% नागरिकांना रस्त्यावर यावं लागेल. बडोद्याचे नागरिक बोंब करतायत या स्मार्ट मीटर्सच्या नावाखाली. त्याची दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करू. आया છે LK નગર, રેલનગર, અલકાનગર, ડૉક્ટર જગન્નાથ ચાર, સુરભી ફ્લેટ વગેરે વિસ્તારમાંથી અલગ અલગ વિસ્તારમાંથી બધા અહીંયા 100 થી 150ની સંખ્યામાં અહીંયા હાજર રહ્યા છે. અલકાપુરી ઝોન શાખામાં મધ્ય ગુજરાત વીજ કંપની લિમિટેડ. અમારી રજૂઆત એ છે કે અત્યારે સ્માર્ટ મીટર જે લગાયા છે અને એ પહેલાં જૂના બિલ કરતાં બિલ બી એનું વધારે આવે છે અને એ એડવાન્સમાં રિચાર્જ કરાવવું પડે છે. હવે આ સ્લમ વિસ્તારના લોકો છે ત્યાં પોસાય એવું નથી. એટલે અમારી માંગણી છે કે નવા મીટરથી કાઢી નાખવામાં આવે અને જૂના મીટર પૂर्ण પાછા લગાવવામાં આવે. અમારી ખાસ આ માંગણી. पण
या भयंकर घातलेल्या दरोड्यावरती. आणि ही म्हणजे हे ऑथेंटिक म्हणजे आता बघा, हे महावितरणचं पत्र आहे, MSEDCLचं, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, हे यांचं पत्र आहे. त्यामुळे हे अत्यंत ऑथेंटिक आहे. 9 फेब्रुवारी 2024चं पत्र आहे. त्यात त्यांनी असे हेच सगळे आकडे आम्ही आता जे सांगितले हे सगळे दिलेले आहेत की अदानीला काय दिलं, अदानीला आणखीन कुठे दिलं, NCCला कुठे दिलं, हे सगळं आहे. तर याचं काय करायचं, या दरोडेखोरांचं काय करायचं, याचा विचार महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सुज्ञ सामान्य नागरिकांनी करण्याची वेळ आहे. आता हे सरकार गेल्या 10 वर्षांपासून आणि आता महाराष्ट्रातलं हे सरकार हे कल्याणकारी राज्य राहिलेलं नाही, हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालेलं आहे. याचा गंभीरपणाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि या MSEDCLच्या कर्मचाऱ्यांबद्दल तर अत्यंत सहानुभूती वाटते की आजपर्यंत अत्यंत मेहनतीने त्यांनी हे पाहिलं. मुंबईसारख्या ठिकाणी ज्या वेळेला वादळ आलं, कोकणामध्ये ज्या वेळेला वादळ आलं, तेव्हा स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून यांनी 24 तासात वीज सुरू करून दिली होती. 24 तासात. हे होईल का? कारण नाशिक जळगावच्या परिसरामध्ये ही कंपनी असणार आहे हैदराबादची नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी. हे कुठे जातील तक्रार करायला, दाद मागायला? या MSEDCLच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी, त्यांच्याही रोजगारासाठी आणि प्रमोशन सगळ्या गोष्टींसाठी या संदर्भामध्ये आवाज उठवतच राहावा लागेल. सर्वसामान्य ग्राहकाला रस्त्यावर उतरावं लागेल, तरच हे दरोडे आपण थांबवू शकू येणाऱ्या काळामध्ये. आणि म्हणून आज मुद्दाम ही दरोड्याची माहिती द्यायची होती. मला माहीत नाही, महाराष्ट्रातली जरी निवडणुकांची फेरी संपलेली असली तरी याचा परिणाम कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांवरती होऊ शकेल, यासाठी म्हणून ही सगळी माहिती सांगण्याची आम्ही धडपड केली. असे सांगतच राहू, लोकांपर्यंत सत्य सांगणं आणि या सर्व सैतानांना शर्मिंदा करणं हे काम करतच राहू. पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की EG न्यूजचे सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी आम्हाला खरोखर मदत करा. किमान 2.5-3 लाख सबस्क्रायबर झाले तर हे चॅनल चालवत राहणं हे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी गोष्ट असेल. पण त्यासाठी आपलं समर्थन खूप महत्त्वाचं, तेवढं नक्की देत राहा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.